गुड मॉर्निंग. आज मी सकाळ सकाळ उठल्यानंतर आवरल्यानंतर आम्ही देवपूजा करणार आहोत. देवाची पूजा आम्ही स्वामीनी करणार आहे. ते आम्ही फुलं तोडतोय वेगवेगळे माझ्या गार्डनमध्ये. दारातले खूप छान छान फुलं आहेत. आपण सनातनमध्ये कशी पूजा करायची हे मी दाखवणार आहे. की सनातनमध्ये आम्हाला शिकवलं होतं की गणपती कुठं ठेवायचा, कुठला देव कुठं ठेवायचा, कुठल्या देवाला कुठलं गंध लावायचं हे मी कशी लावते, मी देवपूजा कशी करते हे दाखवणार आहे. आणि माझ्या गार्डनमध्ये छान फूल दाखवले मी आत्ता. आणि हे ऑरेंज कलर मला खूप आवडतो, त्यामुळे ऑरेंज कलरचा मी गुलाबाचे झाड विकत घेतले होते. त्याला आता फुलं लागत आहेत. ते आता मी आज चतुर्थी असल्यामुळं देवाला फुलं वेगवेगळे घेते. मी दिव्यामध्ये पूजा करूया आता. तेलामध्ये एक कापूर आणि हे पिवळी मोहरी टाकणार आहे. मी असा दिवा लावते नेहमी. स्वामीनी पूजा करते आहे आज. पूजेमध्ये ना आम्हाला सनातनमध्ये काही सांगायचे की गणपती आहे ना मध्यभागी ठेवायचा. वरती एक ठेवलाय मी असा, आणि मध्ये जे आता एक्स्ट्रा गणपती असते एका खाली एक ठेवलेत. 2 गणपती आहेत, एक चांदीचा आणि एक पितळेचा, ह्याचा धातूचा. साईबाबा हे वर ठेवले आहेत आणि कुलदेव आहेत गणपतीचे हे इकडे ठेवायचे. आणि पिंड आपण अशी ठेवायची मध्यभागी. कृष्ण खाली ठेवायचा आहे, कारण कृष्ण आणि गणपती कधीही जवळजवळ ठेवायचं नाही, कारण गणपतीचे आणि कृष्णाचे भांडण आहेत की मी मोठा मी मोठा. त्यामुळे घरात कलेश होऊ शकतो, त्यामुळे घरात भांडण होऊ शकतात. ते दोन्ही जवळजवळ ठेवले. त्यामुळे मी काय केले, गणपती मध्यभागी ठेवायचा आहे सुरुवातीला. आणि कृष्ण इथे ठेवला आहे पिंडीपाशी. पिंड आहे आणि पिंडीवरती आता ही पूजा करते. वरती फूल वगैरे ठेवायचं की मोकळं ठेवायचं नाही, असं गंध वगैरे लावून ठेवायचं आहे. आता हे पूजा करते स्वामीनी. आज स्वामीनी म्हटली मी पूजा करते, त्यामुळे तिला स्वामीनीला पूजा करायला दिलं आहे. हे आम्ही आता फुलं आणलेत. फुलं पण गंध लावून फुले वाहणार आहे. ती रुद्राक्ष रुद्राक्ष दाखव इकडं. हे पंचमुखी रुद्राक्ष आहे. आणि आणखीन एक आहे, हे 2 मुखी रुद्राक्ष आहे. हे मी बालाजीला गेल्यानंतर आणलेलं होतं. हे धूप. आणि आपल्याला गंध कसा लावायचा आहे की आम्ही सनातनमध्ये, मी तर माझ्या मनाने गंध लावते की इबित्त महादेवाला लावते. आणि चेस्तेचे गंध वेगवेगळे असतात. अष्टगंध गणपतीला, हळदी कुंकू अन्नपूर्णा देवीला. इथं आहे माझी अन्नपूर्णा देवी. शक्यतो माझ्या मुलीच पूजा करतात. गंध ह्या बोटाने लावायचं देवाला, आणि आपल्याला अंगठ्याने लावायचं. कुठला? ह्या बोटाने, करंगीच्या शेजारच्या बोटाने गंध लाव. महादेवाच्या पिंडीला आणि साईबाबाला, इबित्तला. हां, महादेवाला पण लाव. हे पिंडीला, महादेवाच्या पिंडीला इथे लाव. मी तुला लावून दाखव. आणि हळदी कुंकू आहे ना असं ह्या देवीला. लाव, सगळ्या देवांना लाव. मी धूप असं वापरते. मी जास्त करून उदबत्ती वापरत नाहीये. शक्यतो म्हणजे केमिकल असतं जास्त त्याच्यामध्ये, त्यामुळे मी उदबत्तीने धूप लावते. गुलाबाचं फूल असं कुठे ठेवते स्वामीनी? ठेवते का? ह्याला दवना म्हणतात.
ह्याला दवना म्हणतात. हे महादेवाच्या पिंडीच्या वरती ठेवायचं आहे. एक मिनिट. हे कधीही मोकळं ठेवायचं नाही. महादेवाच्या पिंडावरती डोक्यावरती काही ना काही ठेवायचं असतं. हे माझे रुद्राक्ष आहेत, एकमुखी आणि पंचमुखी. पहिल्या हे देवीची फुटकी कवडी असायची. तुम्हाला फुटकी कवडीही देणार नाही तुला असं म्हणत होते ना. हे फुटकी कवडी, हे देवी पैशाचा वापर करायचे. हे पहिलं हे नाण्याचा वापर असायचा. ही आहे ती फुटकी कवडी, जे मन आहे. पण देवीची माळ ह्या कवड्याची असते. मी इथं ठेवते, पूजले आहे. आणि आपल्याकडे गणपती वगैरे 2 आहेत असं म्हणतो, पण पूजेला वेगवेगळे उपाय करण्यासाठी 2 गणपती असले चालतात. मी ही चांदीचा गणपती एका प्लेटात ठेवला आहे. हे व्यापार धंद्यासाठी, आपलं दुकान वगैरे असेल तर आकर्षण म्हणजे हे असावं आपलं समाजामध्ये. त्यामुळे हे 5 फुलं, 5 लवंग, हे असे 5 लवंग ठेवायचे आहेत. आज चतुर्थी आहे. आणि हे लवंग झाल्यानंतर हे विलायची माझ्याकडे नाही आहे. 5 विलायची ठेवायचे. मी आल्यानंतर ठेवणार आहे. पण आता तुम्हाला दाखवायला एकच विलायची असं ठेवायचे आहे. पण मी आता ही ठेवणार नाही. 5 एकदम ठेवेन आल्यानंतर. 5 फुलं, 5 लवंग आणि 5 विलायची हे असं ठेवून टाकायचं आहे. एकदम वरती ठेवते मी ह्याला. हे स्वतःसाठी करायचं आहे. स्वतःसाठी, समाजासाठी, समाज चांगल्या दृष्टीने पाहण्यासाठी, समाजासाठी, बिझनेससाठी करायचा आहे हा उपाय. इथे गाईचे पाऊलं, स्वस्तिक आणि रांगोळीत फूल काढून मी पूजा कंप्लीट करते आहे. आज गणेश चतुर्थी आहे. आणि धूप ओवाळून नमस्कार करून घेते. मी इथं मुरली ठेवली आहे. शक्यतो मंदिरात मुरली असावी कृष्णाची. घरात खूप शांतता असते. गाय असावी, जी आपल्याला साधी गाय ठेवलेली आहे. मी काय असे महागाच्या मूर्त्या वगैरे नाही आणल्यात. खूप जे माहेराहून कोणी दिलेले वगैरे असतात आईनी वगैरे, तेच घेतले आहे मी, जे लग्नात येतात. जे काय मी फोटो आणलेत साधे. आणि साईज एवढीच, मूर्तीची साईज एवढीच असावी, जास्त मोठी नसावी. मूर्तीची साईज अशीच असावी, जास्त मोठी नाही आणि जास्त लहान पण नसावी. आणि डबल माझ्यात फक्त एक चांदीचा पिंड आणि हे आहे, पण डबल आहे, पण वेगवेगळे आहे. हा चांदीची गणपती आणि म्हणजे आपलं पितळेचा एक गणपती आहे. तो पण डबल आहे, पण त्याचा उपाय वेगळा आहे. मी उपायासाठी चांदीचा गणपती वापरावा लागतो, त्यामुळे ठेवले आहे. साईबाबा आणि स्वामी समर्थाची फोटो आहेत माझ्याकडे. हे उतरंड केलेले आहे. माझ्यापाशी जे छोटे गाडगे होते तेच उतरंड केलेले आहे. मी जास्त महागाची पितळेचे वगैरे नाही केली. असं जे आहे त्यातच मी व्यवस्थित ठेवलं आहे. 2 मुखी रुद्राक्ष आहे. जो गळ्यात रुद्राक्ष वापरतो ना, मी शिवलीला अमृतमध्ये वाचलं होतं की जो गळ्यात असा रुद्राक्ष घालतो किंवा रुद्राक्षाची माळ वापरतो ना, तो पूजनीय होतो. मग तो कसाही माणूस असू दे, तो पूजनीय असतो. म्हणजे त्याला पाया पडायच्या त्याचं हे वाढतं. त्याला ते व्यक्ती पूजनीय होतो. म्हणजे त्याची पूजा केली जाते की रुद्राक्षाची माळ घातल्यानंतर इतकं तो पवित्र होतो. हे आहे माझ्याकडे देवीच्या माळाचं आहे. ह्याला कवडी म्हणतात. ही डोळ्यासारखी दिसते, ही कवडी आहे. हे मी पिंडीवर असं काही रिकामी नाही ठेवायची, ही ठेवली आहे ते. आणि ही अन्नपूर्णा आहे. दिव्यामध्ये कापूर आणि मोहरी टाकून घेतली आहे. आणि ही ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वतायचं आहे. हे पाणी घालून ठेवायचं. हे कासव आहे. जास्त महागड डेकोरेशन नसतं देवा तशी, माझं जे आहे त्यातच व्यवस्थित ठेवत असते.
आणि असा लाकडी देवघर असावा, जेणेकरून तुम्ही म्हणताना शिवता शिवत वगैरे ते लाकडी ह्याच्यामध्ये शिवता शिवत होत नसते. फडचीचं शक्यतो फडचीचं देवघर नसावं, कारण त्यात शिवता शिवत होते, किचनमध्ये वगैरे असतं घर. ह्याला होत नाही आहे, कारण हा लाकडी आहे. त्यामुळं देवापर्यंत त्याची सावली वगैरे पडत नसते, एनर्जी जात नसते देवापुढे, त्याची निगेटिव्हिटी जात नाही. त्यामुळं देवघर शक्यतो लाकडी असावं. हा माझा छोटासा देवघर आहे. ची पाऊलं आणि स्वस्तिक धूप दिवा करून आजची चतुर्थीची पूजा कंप्लीट झाली आहे. हा माझा लाकडी देवघर, छोटंसं माझं हे देवघर आहे. आपण 5 फुलं, 5 लवंग आणि 5 विलायच्या गणपतीला ठेवतोय आणि प्रणाम करतोय.